नमस्कार, मी वैद्य नितीन थोरात. कामोठे येथे माझं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. आपण आता जो एक मालिका सुरू करतोय, कॅन्सरच्या संदर्भामधले विचारांची मालिका, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपचार किंवा औषध असा सांगण्याचा बिलकुल हेतू नाहीये. डॉक्टर अरविंद बावळेकर सर, मुंबईमधील निष्णात कॅन्सर तज्ञ, ते सुद्धा स्पाइनचे कॅन्सर तज्ञ, आणि सर्जरीज करण्याचा त्यांचा हातखंडा कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप नावाजलेला होता आणि ते मुंबईमध्ये पूर्ण विख्यात होते. आणि त्यांच्या नावाने माहीमला डॉक्टर अरविंद बावळेकर प्रथ म्हणून सुद्धा आहे. त्यांचा आणि माझा संपर्क, मी कॉलेजला पुण्यामध्ये शिकत असताना सुट्टीच्या दिवसांमध्ये मी गोंदवलेला माझ्या आजोळी जायचो आणि गोंदवलेला डॉक्टर अरविंद बावळेकरांचा चैतन्य रुग्णालयामध्ये महिन्यातून एक वेळा आठवडाभर असा कॅम्प असायचा की ज्या कालावधीमध्ये डॉक्टर अरविंद बावळेकर सर आणि त्यांची पूर्ण टीम मुंबईवरून खास रुग्णांसाठी मोफत सर्जरी करायची. कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा कुणाकडून मोबदला न घेता ज्या सर्जरीला मुंबईमध्ये 2.5-3 लाख रुपये, 1.5 लाख रुपये खर्च व्हायचा त्या काळात 1996, 98, 2000च्या कालावधीच्या दरम्यान मी हा सगळा घटनाक्रम सांगतोय की ज्या कालावधीमध्ये आहे चैतन्य रुग्णालय गोंधळ तिथे याची. आणि तर त्या ठिकाणी तेव्हा मला अजिबात माहित नव्हतं की सरांना कॅन्सर आहे किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल. नंतर मग त्यांचा तो ती शिस्त, ते आल्यानंतर पूर्ण हॉस्पिटलमध्ये एकदम स्ट्रिक्ट वातावरण असायचं, म्हणजे त्यांना कामामध्ये अजिबात हलगर्जीपणा नव्हता चालत. आणि अशा विचारांचे बावळेकर सर कालांतराने त्यांचं महानिर्वाण झालं. परंतु मग माझी डॉक्टरची डिग्री झाली, मी प्रॅक्टिसमध्ये पडलो आणि त्यानंतर त्यांचं पुस्तक कॅन्सर माझा संगाती म्हणून असंच माझं वाचण्यात आलं. आणि ते वाचत असताना माझ्या रुग्णांच्या संदर्भामध्ये, विशेषतः कॅन्सरच्या किंवा कुठल्याही आजाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मी विचार करायचो त्यावेळेस त्यांचं जे पुस्तकातले जे त्यांचं मनोगत आहे, उद्बोधन आहे, ते मला इतकं पेशंटला सांगता मनाला भरून यायचं की तंतोतंत त्यांनी सांगितलेलं उद्बोधन हे पेशंटच्या बाबतीमध्ये लागू पडायचं.